यूट्यूबवर यश मिळालं, पण नंतर मित्रांनो यूट्यूबवर यश मिळालं, 1,15,000 सबस्क्राईब झाले आणि त्यानंतर काय झालं? लोकांना वाटतं त्यानंतर आयुष्य एकदम सोपं होतं, पण खरं सांगायचं तर खरी लढाई तेव्हाच सुरू होते. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रमोद पोंढेकर. आज मी तुम्हाला यशानंतरची गोष्ट सांगणार आहे, जी फार कमी लोक सांगतात. जेव्हा माझा चॅनल वाढायला लागला तेव्हा मला वाटलं आता प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होईल, पण तसं अजिबात झालं नाही. आजही काही व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचतात, तर काही अपेक्षेपेक्षा खूप कमी चालतात. तेव्हा समजलं यूट्यूबवर कालचं यश आजची हमी नसतं. प्रत्येक नवीन व्हिडिओ म्हणजे पुन्हा एक नवी परीक्षा असते. आधी फक्त व्हिडिओ बनवायचा होता, पण आता प्रत्येक थंबनेल, प्रत्येक टायटल, प्रत्येक स्क्रिप्ट आणि प्रत्येक सेकंद महत्त्वाचा झाला, कारण हजारो लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. अजून एक गोष्ट, यश मिळाल्यावर कौतुक वाटतं, पण टीकाही तितकीच वाटते. काही लोक प्रेरणा घेतात, तर काही विनाकारण टीका करतात. सुरुवातीला त्याचा त्रास व्हायचा, पण नंतर समजलं की प्रत्येक कमेंटला उत्तर देण्यापेक्षा प्रत्येक व्हिडिओने उत्तर देणं जास्त महत्त्वाचं आहे. मला यूट्यूबने एक मोठा धडा शिकवला. यश मिळवणं कठीण असतं, पण ते टिकवणं त्याहून कठीण असतं. म्हणून आजही मी स्वतःला 1,15,000 सबस्क्राईब असलेला क्रिएटर नाही, तर शिकणारा स्टुडंट समजतो. कारण ज्या दिवशी शिकणं थांबतं, त्या दिवशी वाढणंही थांबतं. म्हणून जर तुम्ही यूट्यूब सुरू करत असाल, तर फक्त यशाचं स्वप्न पाहू नका. त्या यशानंतर तितक्याच मेहनतीने काम करण्याची तयारी ठेवा. कारण खरी ओळख सबस्क्रायबर्समुळे नाही, तर सातत्यामुळे तयार होते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये तुमचा यूट्यूब प्रवास नक्की सांगा आणि अशाच खऱ्या यूट्यूब अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.